जत तालुक्यातील अंकले येथील 15 व्यक्तींना विषबाधा झाली असून काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथील जिल्हा उपरुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय भोसेकर यांनी दिली। या 15 व्यक्ती एकाच कुटुंबातील असून त्यांनी 3 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित जेवणात आमरस आणि चपाती खाल्ली होती। या 15 व्यक्तींमध्ये 2 आणि 6 वर्षाच्या 2 मुलांसह एकूण 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे। यामधील 13 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले आहे। विक्रम तुकाराम आयवळे, लता तुकाराम आयवळे वय वर्ष 41, संपदा कुंडलिक आयवळे वय वर्ष 55, प्रमिला तुकाराम आयवळे वय वर्ष 35, प्रसाद तुकाराम आयवळे वय वर्ष 11, चैतन्य सोपान आयवळे वय वर्ष 2, निवृत्ती पांडुरंग आयवळे वय वर्ष 35, पारुबाई पांडुरंग आयवळे वय वर्ष 70, साक्षी दादासाहेब आयवळे वय वर्ष 16, सीताराम बाळू आयवळे वय वर्ष 70, राजाबाई अप्पा आयवळे वय वर्ष 75, अथर्व दादासाहेब आयवळे वय वर्ष 18, सगळे राहणार अंकले तालुका जत। तर समर्थ अनिल गेजगे वय वर्ष 6, सुरेखा अनिल गेजगे वय वर्ष 22 आणि नंदाबाई वसंत गेजगे वय वर्ष 55 राहणार साव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। मी डॉक्टर अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे काम करतोय। काल रात्री 11 वाजता आमच्या रुग्णालयामध्ये अंकले तालुका जतमध्ये 15 रुग्ण विषबाधा झाले म्हणून ॲडमिट झाले। त्यांनी परवा दिवशी रात्री आमरस आणि चपाती खाल्लेली होती आणि ते सर्व एकाच कुटुंबातले आहेत। त्यामध्ये 7 पुरुष आहेत, 8 महिला आहेत आणि एक 2 वर्षाचा आणि 6 वर्षाचा लहान मुले आहेत आणि त्यातले 15 मधले 13 जणांची प्रकृती एकदम स्थिर आहे, स्टेबल आहे। आता ते प्रतिसाद देतात उपचाराला। त्यातल्या 2 लोकांची प्रकृती थोडीशी त्यांचा दाद देण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळे 2 जणांना आम्ही पुढं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढं संदर्भित केलेलं आहे, रेफर केलेलं आहे। बाकी 13 जणांची प्रकृती स्थिर आहे।